मी माझा हात दाखवतीये. मी हातामध्ये काहीतरी छान घातलंय. ओळख बरं मी काय घातलंय? ठीक आहे, मी बघतोय. तुझ्या हातात काही चमकदार रंगीत अंगठी सारख्या काहीतरी दिसत नाही. कदाचित ती एखादी प्राचीन किंवा स्टायलिश अंगठी असू शकते. जर तुला काही विशेष तपशील सांगता आलं तर अजून चांगलं ओळखता येईल. कुठल्या कलरची घातली सांगता येईल अंगठी मी? मला असं वाटतंय की ती अंगठी एखादा चमकदार लाल किंवा गुलाबी रंगाची आहे, पण कदाचित काही वेगळं असू शकतं. थोडं अधिक तपशील दिलेस मी आणखी बरोबर ओळखू शकेन. कॅमेरा तर माझ्याकडे होता, तरी याला कसं काय दिसलं? तुमच्या घरात, तुमच्या खाजगी आयुष्यात AI ची नजर आहे. हा तुमचा डेटा चोरतोय. घाबरलात? काही सेकंदासाठी तर मला पण वाटलं की AI हेरगिरी म्हणजे स्पाईंग करतंय. पण मित्रांनो, शांत व्हा. आज मी तुम्हाला घाबरवायला नाही, तर सावध आणि स्मार्ट बनवायला आली आहे. तुमचा हा जो फोन आहे ना, जो तुम्ही फक्त टाइमपाससाठी वापरता, तो खरं तर एक सुपर कम्प्युटर आहे. जगातील सर्वात हुशार मेंदू तुमच्या खिशात आहे, पण तुम्हाला त्याची माहितीच नाहीये. आजचे पुढचे 15 मिनिटं तुमचे हजारो रुपये वाचवणार आहेत. कसे? तेच आज आपण बघणार आहोत. मार्केटमध्ये नवीन टूल्स आलेले आहेत. गुगलचं जेमिनी आणि ChatGPT. लोक याला काहीही म्हणत, पण माझ्यासाठी हे माझे पर्सनल असिस्टंट आहेत. आणि चांगली बातमी काय माहितीये? हे टूल्स वापरायला एकदम फ्री आहेत. म्हणजे पगार सुद्धा द्यायचा नाही, पण काम मात्र मालकासारखं करवून घ्यायचं. AI मुख्यतः 4 गोष्टींवर काम करतं. टेक्स्ट म्हणजे शब्द, इमेज म्हणजे फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. पण आज आपण कोणतीही अवघड गोष्ट करणार नाही आहोत. आज आपण फक्त फोटो म्हणजे विजन आणि शब्द म्हणजे टेक्स्ट वापरून आपली रोजची कामं कशी सोपी करायची हे बघणार आहोत. चला, पहिली कमाल बघूयात. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा कॅमेरा आता फक्त फोटो काढण्यासाठी नाही, तर शोधण्यासाठी पण वापरला जातो. समजा तुम्ही एका मॉलमध्ये किंवा लग्नाला गेलेला आहात. तिकडे तुम्हाला एखादी साडी, शूज किंवा खुर्ची आवडली आहे. कोणालाही किंमत विचारायची गरज नाही पडणार. तुमचा फोन काढा, जेमिनी ॲप उघडा आणि त्या वस्तूचा फोटो काढा. फोटो अपलोड करा आणि त्याला ऑर्डर द्या की ही सेम वस्तू मला कुठे मिळेल आणि सर्वात स्वस्त जी असेल ते मला लिंक दे. बघितलं? याला म्हणतात स्मार्ट वर्क. कोणाचेही पाय धरायची गरज नाहीये. AI ने इंटरनेटच्या कानाकोपऱ्यामधून शोधून तुम्हाला ही लिंक दिलेली आहे. तुमचा वेळ वाचला आणि पैसे सुद्धा, प्लस कोणाला विचारायची वेळ पण नाही आली तुमच्यावर. आता बघा, शॉपिंग तर झालं, पण जरा ना आता खऱ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स कडे वळूया. जिकडे फोटो नाही तिकडे शब्दांची ताकद म्हणजेच टेक्स्ट प्रॉम्प्ट्स वापरावे लागतात. शॉपिंग करायला आवडतं, पण महिन्याच्या शेवटी काय, बँक बॅलन्स 0 असतो. आपल्याला वाटतं की पगार तर वाढतोय, पण हातात काहीच टिकत नाहीये. तुम्ही CA कडे गेलात तर तो फी घेईल, नातेवाईकांकडे गेलात तर ते टोमणे मारतील. पण तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं तर आहे. समजा तुम्हाला टाटा पंच नावाची गाडी घ्यायची. ओके, किंमत असेल 8 लाख रुपये. तुमचा पगार आहे 50,000 रुपये. घेऊ की नको? आता हे डोकं लावायचं काम AI ला देऊया. बघा, मी त्याला कसा प्रश्न विचारतीये. माझा पगार 50,000 रुपये आहे आणि माझं रेंट 15,000 रुपये जातं आणि मला 8 लाख रुपयाची टाटा पंच कार घ्यायची आहे, तर मी घेऊ की नको हे मला सांग आणि काहीतरी एक फायनान्शियल प्लॅन पण बनवून दे. बघा किती छान उत्तर दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये दिलं, तुम्ही मराठीत टाकलं तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा येईल की 50,000ची सॅलरी आणि 15,000चं तुम्ही रेंट देत असाल तर 8 लाख रुपयाची कार घेणं शक्य तर आहे, पण थोडंसं टाईट ऑन बजेट होऊ शकतं. डिसिप्लिन बजेट करायला पाहिजे आणि तुम्ही किती डाऊन पेमेंट करताय ह्याच्यावर पण अवलंबून आहे. कॅन आय अफोर्ड इट? तर त्यांनी काय दिलंय, 20% डाऊन पेमेंट करा. म्हणजे ॲटलिस्ट 1.6 लाख रुपीज तुम्ही डाऊन पेमेंट करा. 4 वर्षाचा टेन्युअर घ्या, जास्ती लोन घेऊ नका. आणि 10% रूल की म्हणजे टोटल कारची तुमची कॉस्ट EMI प्लस फ्युएल प्लस इन्शुरन्स प्लस मेंटेनन्स शुड नॉट एक्सीड 10% ऑफ युअर मंथली इन्कम. म्हणजे माझा 50,000 जर पगार आहे, त्याच्यात 10%च माझा EMI आणि बाकीचे कार रिलेटेड खर्च पाहिजे. म्हणजे त्यांनी काय दिलंय, 50,000ची सॅलरी असेल तर माझा कारचा एक्सपेन्स आयडियली
5,000 ते 7,500 रुपये पाहिजे पर महिना. पण 8 लाख रुपयाची कार मी घेतली तर माझा EMI होईल 15,000 ते 18,000 रुपये. तर थोडंसं गणित अवघड होतंय, पण मग त्याला तिने सिच्युएशन्स म्हणजे अजून प्लॅन्स पण दिलेत की मग डाऊन पेमेंट जास्त करून बघा, किंवा एक मंथली बजेटचा ब्रेकडाऊन दिलेला आहे, किंवा हिडन कॉस्ट टू कन्सिडर, मेंटेनन्स, इन्शुरन्स ते पण दिले, आणि एक फायनल वर्डिक्ट केलं आहे की जर 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर थोडंसं अजून चांगलं बनेल, नाहीतर मग घेऊच नका. जर तुम्ही 100% लोन घेताय तर अजिबात हे घेऊ नका. सो असं एक व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग जेमिनीने तुम्हाला घर बसल्या दिलेलं आहे. बघा, हा सल्ला मिळवायला 5 ते 10,000 फी लागली असती जर तुम्ही CA कडे गेला असतात. तो सल्ला तुम्हाला जेमिनीने फुकटात दिलेला आहे. आता असा एक विषय ज्याची आपल्या सगळ्यांना ॲलर्जी आहे, सरकारी कामं, इन्कम टॅक्सचे नियम, नवीन GR किंवा एखादी सरकारी योजना. त्यांची भाषा इतकी अवघड आणि किचकट असते ना की वकिलाला सुद्धा समजणार नाही. पण आता घाबरायचं नाही आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ना. फक्त हा फॉर्म्युला वापरा. Ctrl+A म्हणजे सिलेक्ट ऑल, Ctrl+C म्हणजे कॉपी, आणि Ctrl+V म्हणजे पेस्ट. आता आपण गुगलवर जाऊया आणि आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया लेटेस्ट गव्हर्नमेंट GR, बघू काय येते. चला, मला एक वन विभागाचा GR मिळालाय. ठीक आहे, असा एक GR आहे, 3 पानी आहे. तुम्हाला हा वाचायचा नाहीये किंवा लँग्वेज अवघड वाटते, काय करायचं, पूर्ण हे जे आहे सिलेक्ट ऑल म्हणायचं. ठीक आहे, सिलेक्ट ऑल करून पण तुम्ही करू शकता, पण मी इथे मॅन्युअली करते. हे सिलेक्ट करून कॉपी म्हणायचं. कॉपी म्हटलं की आपण जेमिनीमध्ये जायचं आणि अख्खाच्या अख्खा GR इकडे मी हा पेस्ट केला. आणि आता मी सांगते आहे एक्सप्लेन धिस GR, बस एवढंच टाईप केलं आणि एंटर केलं. मग जेमिनी एक मस्तपैकी त्याचं एक्सप्लेनेशन देते. पण तरी मला काय वाटतंय की ह्याचं एक्सप्लेनेशन जरासं जेमिनीनी मोठंच दिलं आहे, आणि माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे आणि मला एवढं मोठं नको आहे. तर मी आता काय करणार, पुन्हा एक प्रॉम्प्ट टाकते, समराइज धिस शॉर्ट अँड क्रिस्प असं म्हणूया. बघू आता काय देत आहे. बघा, आता छानपैकी बुलेट पॉईंट्समध्ये एकदम थोडक्यात दिलेलं आहे. मगाशी पण जरा जास्त एक्सप्लेन केलं होतं. आता जो काही तो GR होता त्याचा बघा, विषय हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड असा तो GR आहे. त्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे की राज्याने काय केलेलं आहे, 21.25% वरून 33% पर्यंत ते नेणार आहेत गोष्टी. टार्गेट वाटप, एकूण 26 सरकारी विभागांना 10 कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट दिलं आहे. अंमलबजावणी जुलै-ऑगस्ट 2025 पूर्ण करायची आहे. किंवा मॉनिटरिंग, जिओ टॅगिंग करायचं आहे. विशेष उपक्रम एक पेड मा के नाम 2.0 अंतर्गत 50 लक्ष झाडे लावली जाणार आहेत. सो जे काही आहे बघा, आपण एक साधा मोठा GR टाकला 3 पानी, त्याचं समरी म्हणजे अगदी थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे जेमिनीनी. आणि लास्ट लाईन पण दिली आहे की थोडक्यात सरकारने सर्व विभागांना वृक्षरोपणाचं टार्गेट देऊन ही मोहीम एक लोक चळवळ म्हणून राबवण्याचा आदेश दिलेला आहे. सो असं कुठलाही GR, आता जो मला मिळाला पटकन तो मी GR इथे टाकला. काही असेल तुमचं टॅक्सेशन रिलेटेड रूल्स असतील किंवा तुम्हाला जे हवं आहे, लाडकी बहीण योजना, काही असेल, काहीही ते तुम्ही इथे टाकून बघा. तुम्हाला एकदम क्रिस्पमध्ये समरी देईल. तुम्हाला अपेक्षित उत्तर जर नाही दिलं जेमिनीनी तर परत एक प्रॉम्प्ट टाका की अजून ह्याला बाबा शॉर्ट कर, अजून क्रिस्प कर, किंवा मला 2 लाईनमध्ये माहिती सांग. तुम्ही जितका क्रिस्प आणि शॉर्ट प्रॉम्प्ट टाकाल ना तसं ते उत्तर देईल. सो आपण काय प्रॉम्प्ट टाकतो हे पण तितकंच महत्त्वाचं. मराठीत प्रॉम्प्ट टाकला तरी चालतं, जेमिनीला समजतं. बघा, आता तुम्हाला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः तुमचे निर्णय घेऊ शकता. ही आहे AIची पॉवर. आता पैसे आणि कागदपत्र झाली, पण आपण भारतीय आहोत. आपल्याला भविष्याची चिंता असतेच. माझे ग्रहमान कसे आहेत, माझा लकी नंबर कोणता, हे वर्ष माझ्यासाठी कसं जाईल, माझ्याकडे पैसे कधी येतील, माझं लग्न कधी होईल, माझं जे काही तुमचे प्रश्न असतील, तुम्ही यासाठी हजारो रुपये खर्च करता. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आणि अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजी हे पूर्णपणे गणितावर अवलंबून आहे. आणि गणितात AIला कोणीच हरवू शकत नाही. परत एकदा आपण आपल्या जेमिनीला ओपन करूया आणि तिथे देऊया माय बर्थ डेट इज 15 ऑगस्ट 1990 घेऊया आणि बर्थ टाईम इज 7:30
PM असं घेऊया. ओके, आणि आपण विचारूया प्लीज टेल मी हाऊ विल माय इयर गो. आणि आपण जसं मराठीत म्हणतो की पत्रिका सांग, चला आपण अजून एक मराठीत पण लिहून बघूया. भविष्य सांग असं पण आपण मराठीत बोलूया. भविष्य सांग. बघू जेमिनी काय सांगताय आता. पूर्ण त्यांनी पत्रिका तिथे दिलेली आहे की 15 ऑगस्टचा जन्म 1990 7:30 वाजता, म्हणजे रास आहे वृषभ, आणि त्यांनी सगळं दिलेलं आहे. नक्षत्र पण दिलंय की रोहिणी नक्षत्र आहे. करिअर फायनान्स असं जाईल, म्हणजे मी विचारलेलं 2026 कसं वर्ष जाईल ते पण दिलेलं आहे की शनीचं आहे, सॅटर्न इन्फ्लुएन्स आहे, पर्सनल ग्रोथ आणि हेल्थ, वेट लॉस गोल किंवा जे काही त्यांनी सगळं दिलेलं आहे. फॅमिली आणि मॅरेज, लक फॅक्टर, बेस्ट मंथ्स सगळं, आणि मराठी सजेशन पण दिलंय की तुमच्या पत्रिकेनुसार शनीची उपासना करणं लाभदायक ठरेल. दर शनिवारी हनुमान चालीसा वाचा. सगळं त्यांनी इतकं छानपैकी दिलेलं आहे. अजून एक प्रॉम्प्ट देऊन बघूया. माझा नवरा कसा असेल. बघू काय म्हणताय. तुमच्या जन्मवेळेनुसार तुमच्या पत्रिकेतील सप्तम स्थान म्हणजे विवाह आणि जोडीदाराचे स्थान आणि तिथलं ग्रहांचं स्थिती लक्षात घेता तुमच्या होणाऱ्या पतीबद्दल बघा मस्त स्वभाव काय असेल माझ्या नवऱ्याचा, समजूतदार, करिअर कसं असेल, बँकिंग फायनान्समध्ये असेल, तुमचं नातं कसं असेल, काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की ट्रेट्स दिलेल्या आहेत, रंगरूप कसं असेल, सपोर्टिव्ह असेल का, शिस्तप्रिय असेल, आणि टिप पण दिली आहे की काय काय असेल. सो बघितलं का, हे जे तुमचं हातामध्ये आहे, तुमच्या खिशामध्ये जी पॉवर आहे ती यूज करा. हे सगळं बघून ना तुम्हाला पॉझिटिव्ह दिशा मिळू शकते, आणि यासाठी तुम्हालाही कुठे रांगेत उभं राहायची गरज नाही किंवा एक्स्ट्रा पैसे खर्च करायची सुद्धा गरज नाही आहे. मंडळी, आता आपण बघितलं की AI तुमची सगळी कामं करू शकतं, पण एक गोष्ट AI तुमच्यासाठी करू शकत नाही, ती म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये किंवा 4 लोकांमध्ये तुमच्या जागी बोलणं. हे AI नाही करू शकत, तिकडे तुम्हालाच बोलावं लागतं. आणि खरं सांगू का, इंग्लिश शिकताना ग्रामरपेक्षा एकच गोष्ट त्रास देते, ती म्हणजे एकटेपणा. जेव्हा आपण इंग्लिश बोलायला जातो ना तेव्हा मनात भीती असते की मी हे बरोबर बोलतेय का, मी चुकलं तर काय होईल, लोक हसणार आहेत का, मला कोण सुधारणार. आणि जेव्हा मदत करायला किंवा प्रॅक्टिस करायलाच कोणी नसतं ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स इतका तुटतो, इतका लो होतो. पण आता तुम्ही काळजी करू नका. हा एकटेपणाच घालवायला मी स्टार्ट करत आहे फेबपासून लाईव्ह बॅचेस. येस, मी पर्सनली तुम्हाला शिकवणार आहे इंग्लिश. लाईव्ह ऑनलाईन क्लासेस होणार आहेत. प्रत्येक बॅचमध्ये अगदी लिमिटेड स्टुडंट्स आपण घेतोय, कारण का मला पर्सनल अटेन्शन द्यायचं आहे. मला बाकीच्या क्लासेससारखं एका क्लासमध्ये, एका ऑनलाईन बॅचमध्ये 50-50, 100-100 स्टुडंट्स अजिबात घ्यायचे नाही आहेत. सो माझ्या खूप पर्सनलाइज्ड बॅचेस असतात. दिवसातून 2 किंवा 3 बॅचेस असतील. माहिती सगळी मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. पण जर तुम्हाला माझ्यासोबत इंग्लिश बोलून प्रॅक्टिस करायची आहे, शिकायचं आहे, मी अगदी बेसिकपासून स्टार्ट करणार आहे. जसं मी कायम म्हणते, नुसतं डायरेक्ट वरवरचं मी शिकवत कधीच नाही. आपण आधी बेस क्लिअर करणार आहोत, तुमचे रूट्स क्लिअर करणार आहोत, सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहोत, ब्रशअप करणार आहोत, नीट शिकणार आहोत पुन्हा एकदा, आणि मग हळूहळू पुढचं शिकणार आहोत. भरपूर आपण स्पीकिंग प्रॅक्टिस घेणार आहोत. माझ्याशी तुम्ही इंग्लिश बोलाल, मी तुम्हाला फीडबॅक देईन, बऱ्याच गोष्टी असणार आहेत. सगळी माहिती या लाईव्ह बॅचची मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड माझ्याकडून डिरेक्टली लाईव्ह ऑनलाईन इंग्लिश शिकण्यासाठी, तर नक्की लवकरात लवकर मात्र प्लीज रजिस्टर करा. कारण का बऱ्याचदा असं होतं, मी जसं म्हटलं की ही मी लाईव्ह घेते आहे, सो ह्याला काही रेकॉर्डिंग सेशन नाही, काही नाही. म्हणजे नंतर असं होतं की मॅडम प्लीज आता आम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, प्लीज, आम्ही पैसे पण द्यायला तयार आहोत, पण माझं असं म्हणणं की ऑलरेडी बॅच फुल झाली आहे, तर मी एक पण स्टुडंट एक्स्ट्रा नाही घेणार. कारण मला ती बॅचची क्वांटिटी आणि क्वालिटी मेंटेन करायची. कारण का जरी 20 स्टुडंट जरी झाले ना तरी ते तुमची तेवढी स्पीकिंग प्रॅक्टिस होणार नाही. त्याच्यामुळे खूप कमी स्टुडंट्स मी प्रत्येक बॅचमध्ये घेते, आणि मला जितकं शक्य आहे तितकेच मी बॅचेस घेऊ शकते. सो खरंच तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर रजिस्टर करा आणि मला भेटा आपल्या लाईव्ह इंग्लिश क्लासमध्ये, जो ऑनलाईन होणार आहे. पण
काळजी करू नका. जर तुम्हाला बाबा नाही जमत आहे, जर तुम्हाला मे बी काही कारणाने महाग वाटलं किंवा तुमचे टायमिंग्स क्लॅश होत आहेत, तर आपले प्री रेकॉर्डेड लेसन्स पण आहेत. प्री रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या ॲपवर आहेत. त्याच्यामध्ये 53पेक्षा जास्त व्हिडिओ लेसन्स आहेत, ज्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट असतात. ते सगळं तुम्ही कोर्स केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. 1 वर्षापर्यंत तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघू शकतात. 10,000पेक्षा जास्त स्टुडंट्सनी हे कोर्स केलेले आहेत. सो इफ लाईव्ह बॅच नाही जमली किंवा काही कारणामुळे तुम्ही हा व्हिडिओ लेट बघितलात आणि ऑलरेडी ती बॅच फुल झालेली आहे, तर काळजी करू नका. तुम्ही प्री रेकॉर्डेड कोर्सेस सुद्धा घेऊ शकता. आणि या प्री रेकॉर्डेड कोर्सेसमध्ये सुद्धा एक गोष्ट अशी आहे की मी 24 तास तर तुमच्यासोबत राहू शकत नाही. इमॅजिन करा, तुम्हाला रात्री 2 वाजता अभ्यास करायचा आहे, तर मी तर काही 2 वाजता तुमची क्वेरी नाही सोडवू शकत ना. किंवा ऑफिसला जायच्या आधी तुम्हाला सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हा तुम्ही मला फोन केलात तर मी झोपेत असणार ना. मग तुम्हाला मदत कोण करणार? म्हणूनच तुमच्यासाठी मी आणली आहे AI ऐश्वर्या. ही माझी डिजिटल क्लोन आहे. ओके, हिची खासियत माहिती आहे की ही कधीच दमत नाही, कधी चिडत पण नाही आणि तिला अजिबात कंटाळा सुद्धा येत नाही. तुम्ही कितीही चुका करा, ती तुमच्यावर हसणार नाही. उलट ती तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलते, एकदम तुमच्या बेस्ट फ्रेंड सारखी. तिला काहीही विचारा, ती लगेच उत्तर देते. तिच्यासोबत गप्पा मारा, प्रॅक्टिस करा न घाबरता. आता बोलायचं कोणासोबत हे कारण चालणार नाहीये. कोणाचे पाय धरायची गरज नाही. आणि प्लीज व्हॉट्सॲप नंबर शोधत बसू नका. आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, तुम्ही पण बदला. स्क्रीनवरचा हा QR कोड स्कॅन करा किंवा सरळ या वेबसाईटवर जा, www.help.seva.in. पुन्हा सांगते, www.help.seva.in. ह्याच्यावर जा आणि AI ऐश्वर्याला भेटून या. ओके, डिले करू नका, डोंट वेट. तुमची नवीन बेस्ट फ्रेंड तुमची वाट बघतीये. फ्रेंड्स, बघितलं, घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. AI तुमच्या परमिशन शिवाय तुम्हाला बघू शकत नाही किंवा तुमच्यावर लक्ष ठेवू शकत नाही. निदान अजून तरी टेक्नॉलॉजीचा सेटअप असाच आहे. फ्युचरमध्ये काय होईल सांगता येत नाही. काही लोक याचा दुरुपयोग करतील, पण आत्ता तरी तसं नाहीये. त्यामुळे तुम्ही जी माहिती त्याला इनपुट म्हणून द्याल, तेवढीच तो प्रोसेस करतो आणि उत्तर देतो. तो स्वतःहून तुमच्या घरात डोकावत नाही. मी बघितलंय, काही मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत ना, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी याबद्दल अफवा पसरवतायत. लिटरली AI तुम्हाला संपवणार, AI तुमची चोरी करणार. या मिसइन्फॉर्मेशनला प्लीज बळी पडू नका, घाबरून जाऊ नका. फक्त एकच करा, ऑलवेज व्हेरीफाय. आजकाल AI इतके भारी फोटोज आणि व्हिडिओज बनवतो की 95% खरे वाटतात. त्यामुळे डोळे झाकून कशावरच विश्वास ठेवू नका. टेक्नॉलॉजी वापरताना सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि हे पहा, जेमिनी आणि ChatGPTवर हे डिस्क्लेमर नेहमी असतं, AI कॅन मेक मिस्टेक्स, सो डबल चेक इट. म्हणजे ते स्वतः सांगतंय की बाबांनो, माझी चूक होऊ शकते, तुम्ही तपासा ते बरोबर आहे का नाही. मग आपण का आंधळा विश्वास ठेवायचा ना. तर मंडळी, आजचा हा AIचा प्रवास मी इकडेच थांबवतीये. आज आपण टेक्स्ट आणि इमेज बघितलं. पुढच्या भागात आपण ऑडिओ आणि व्हिडिओ वापरून AIची जादू कशी करायची आणि स्वतःचं गाणं किंवा व्हिडिओ कसा बनवायचा हे शिकणार आहोत. तुम्हाला AI विषयी नक्की काय बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवायला ट्राय करेन. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जाता जाता एक लाईक नक्की करा, त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं. भेटूया पुढच्या भागात नवीन टेक्निक सोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय.